नेतृत्व देशभरमध्ये 4,500 किलोमीटर पायी पण फिरतात आहेत. तर त्याची सरकारला भीती वाटते. हो, निश्चित सरकार तर हे खूप भित्र आहेच. एकंदरीत भाजपचीच कार्यप्रणाली ही भित्री आहे. आपण म्हणाल कसं, तर आता ते सांगतात की देशात आमचं जवळ खूप एक सशक्त नेतृत्व आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये खूप थम्पिंग मेजॉरिटी म्हणजे इतिहासात कधी नव्हती एवढी 238-239 आमदार ही आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला त्यांना बहुमत मिळालं. तरी पण दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडायचे. अगदी मग निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही कामाला लागलो असं सांगायचं आणि तो काय मिशन टायगर करून शिवसेनेचे खासदार फोडता येतील का ते बघायचं. त्यामुळे हे भित्रता आहेतच आहेत. त्यामुळे भीती असल्यामुळे हे सातत्याने आणि मजबूत नसल्यामुळे भीती आहे ही कधी आपला पर्दाफाश होईल हे सांगता येत नाही. म्हणून हे सातत्याने हादरलेले असतात, घाबरलेले असतात. इकडे सांगतात की आमच्याजवळ 1 कोटी सदस्यत्व झालं आणि दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या पक्षातल्या माणसाला घेतात. अरे तुमचा पक्ष एवढा मजबूत आहे आणि तुम्ही एवढे सशक्त आहात, तुम्ही जर बेखौफ आहात तर दुसरे कशाला घेता? तुमच्या पक्षातलेच तुम्ही आमदार मोठे करा. आणि जर बेखौफ आहात तर पंतप्रधानांनी येऊन पत्रकार परिषद घेतली पाहिजे. ते सर्वसामान्य माणसांना भेटले, ते पार्लमेंटमध्ये येऊन बसत नाही. जेव्हा 2014ला ते पंतप्रधान झाले तेव्हा संसदेच्या पायऱ्यांवर त्यांनी डोकं टेकवलं. आता ते संसदेमध्ये राज्यसभेमध्ये बजेटच्या अधिवेशनामध्ये 15 मिनिटं बसले आणि वक्फ बोर्डच्या तर मतदानाला पण आले नाही. त्यामुळे ते लोकांना सामोरं जाण्याकरता हे सातत्याने घाबरतात. मणिपूरला ते गेले पण मग जसे पंतप्रधान नव्हते तसंच वक्फचं ज्या वेळेला सुधारणा विधेयक पास करायचं होतं आणि त्याच्या संदर्भातल्या मतदानाच्या वेळेलाही राहुल गांधी का निघून गेले? राहुल गांधी जे निघून गेले तर ते राहुल गांधींना हाऊसमध्ये त्या ठिकाणी होते. आमचा संसदीय पक्ष हा पूर्ण त्या ठिकाणी होता आणि राहुल गांधींच्या भूमिकेबद्दल कुठलाही संभ्रम नाही. त्यांनी मतदान देखील जे आहे ते मतदान त्यांनी केलंय. त्यामुळे ती चर्चा जी आहे रात्री 1:30-2 वाजेपर्यंत चालली. त्यामुळे उठून बाहेर नॅचरल कॉलसाठी किंवा काही पाणी पिण्यासाठी गेले असतील तर त्यांनी ते उठून गेल्याची पण जो कांगावा केला जातो हा एकंदरीत त्यांच्यावर खूप मोठं बजेट खर्च केलं जातं. राहुल गांधी भाजपच्या एकंदरीत त्यांच्या संसाधनापैकी एक मोठा हिस्सा हा राहुल गांधींच्या संदर्भात अफवा पसरवण्याकरता एक सेल कक्ष त्यांनी आरोप आहे आपला. हो, आरोप आहे, सिद्ध झालेला आहे आरोप आहे की 10,000 कोटी हे त्यांना काही विश्लेषणं चिटकवण्याकरता खर्च झालेले आहेत मागच्या काळात आणि अजूनही त्यांनी काही राहुल गांधींचा पिछा काही सोडलेला नाही. त्यामुळे राहुल गांधींना सतत कुठेही त्यांच्या भाषणाची तोडफोड करायची, त्यांच्या कृतीची तोडफोड करायची, त्यांच्या वक्तव्याची तोडफोड करायची, त्यांच्या उठण्या बसण्या चालण्याची तोडफोड करायची. हा एक घाबरल्या जाण्यातून त्यांनी केलेली ही कारवाई आहे. बरं, मी राहुल गांधींना ऐकलेलं होतं ज्यावेळेला लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ते आलेले होते. झंझावाती अशा प्रकारच्या सभा घेतल्या गेल्या.